गोष्ट एका प्राजक्ताची. एक सुरेख गाव होतं. तिथे सगळंच कसं मंत्रमुग्ध करण्यासारखं होतं. या गावाच्या एका टोकाला एक दुर्लक्षित असं झाड होतं, प्राजक्ताचं. लोकांना फुलं हवे असले की यायचे आणि फुले वेचून निघून जायचे. एकदा एक वाटसरू आला. प्राजक्ताच्या फुलांचं वेड तर त्यालाही होतं, पण त्या फुलांबरोबर ती फुलं ज्या झाडामुळे मिळतात, त्या प्राजक्ताच्या झाडाचंही कौतुक होतं त्याला. त्याला त्या प्राजक्ताने भारावून टाकलं. मग काय, तो तिथेच राहायला लागला. प्राजक्ता आनंदला. वाटसरूने लवकरच एक मनमोहक बाग तयार केली प्राजक्ताच्या भोवताल. प्राजक्ताच्या आनंदाला पारावारच उरला नाही. सुरुवातीला हे सगळं त्या वाटसरूला मनमोहक अन हवंहवंसं वाटायचं. मन लावून प्राजक्ताला जपायचा तो. वाटसरूच्या या प्रेमळ वागण्याने प्राजक्त सोकावला. दुप्पट उत्साहाने तो बहरू लागला. आधी फुलांचा सडा पडायचा. आता झाडाखाली प्राजक्ताची चादरच अंथरायला लागली. हळूहळू वाटसरूला त्याच्या अंगणातील त्या ढिगभर फुलांचा त्रास व्हायला लागला. पूर्वी जी फुलं ओंजळीत घेतल्यावर त्याचे भान हरपायचे, तीच फुलं नंतर तो झाडूने झाडून अंगणाबाहेर करायला लागला. त्या नाजूक फुलांना याचा त्रास व्हायचा. फुलं झाडूने चिरडली जायची. पण प्राजक्तच ते. त्याला फक्त बहरता येतं. स्वतःची सुगंधी फुलंही तो स्वतःजवळ न ठेवता मानवाला अर्पण करून टाकतो. कमी बहरायचं, फुलांना स्वतःजवळच ठेवून घ्यायचं, हे जमतच नाही त्याला. आणि प्राजक्ताच्या याच वाईट स्वभावामुळे एक दिवस वैतागून ज्या वाटसरूने त्या प्राजक्ताला नवा बहर दिला होता, तो वाटसरू प्राजक्ताला परत एकटेपण देऊन तिथून निघून गेला. प्राजक्त कोमेजला, पण यावेळी कायमचाच, पुन्हा कधीही न बहरण्यासाठी. सिम्पली अनफिल्टर्ड बाय राधा.